नमस्कार मंडळी. आज पुन्हा एक बदल घेऊन आली आहे. आज मी घेऊन आली आहे एक मर्डर मिस्ट्री. रामदास कामत सर यांनी लिहिलेली ही एक मर्डर मिस्ट्री आहे. रहस्यकथा हा रामदास कामतांचा उजव्या हाताचा मळ आहे असं मी म्हणेन. खूप खुलवतात ते नेहमीच रहस्यकथा. तर आजची ही कथा काही भागांमध्ये असणार आहे. जसं मी मगाशी म्हणाले तसं ही एक मर्डर मिस्ट्री आहे आणि कथेचं नाव आहे कथा व्हेअर देअर इज अ विल. भाग पहिला. लेखक रामदास कामत. अभिवाचन अदिती पाली. रात्री 10 वाजताची वेळ. पोलीस स्टेशनमधील फोन खणखणला तसा हवालदार तिवारीने फोन उचलला. हेलो, ओ दिल्ली पुलिस स्टेशन, क्या बात है, कब हुआ, हाँ कैसे, हाँ ठीक है, मैं साहब को फ़ोन देता हूँ. साहब, वो दिल्ली एयरपोर्ट से फ़ोन है. वो एशियन एयरलाइंस के विमान के टॉयलेट में एक लाश मिली है, आपको तुरंत वहाँ बुलाया है. असं म्हणत तिवारीने इन्स्पेक्टर खुरानाला फ़ोन दिला. हॅलो, इंस्पेक्टर खुराना हियर, बोलिए क्या बात है. ओके ठीक है. 10 मिनट में पहुँचते हैं. असं म्हणत खुराणाने हवालदारला व्हॅन काढण्याचे आदेश दिले. 10व्या मिनिटाला पोलीस व्हॅन घटनास्थळी पोहोचली. एशियन एअरलाइन्सचे विमान ज्याच्या टॉयलेटमध्ये मृतदेह सापडला होता ते बाजूला हँगरमध्ये उभे केले होते. विमानात फक्त सफाई कर्मचारी आणि सुरक्षा अधिकारी हजर होते. टॉयलेटमधील कमोडवर ती मृत व्यक्ती बसलेल्या स्थितीत होती. त्या व्यक्तीचे सर्व कपडेही व्यवस्थित होते. वय साधारण 60च्या आसपास असावं. हे काय, तुम्ही दोघंच? बाकी सगळे कुठे आहेत? पायलट्स, केबिन क्रू वगैरे, त्यांना हे सारं माहीत आहे की नाही? खुराणा जरा वैतागलेच होते. साहेब, प्लेन एकदा लँड होऊन योग्य स्थळी उभं राहिलं की पायलट्स निघून जातात. केबिन क्रूसुद्धा सर्व प्रवासी उतरले की त्यांच्या पाठोपाठ उतरून जातात. मगच विमानाची तपासणी आणि साफसफाई सुरू होते पुढच्या फ्लाईटसाठी. त्यामुळे आता त्यांच्यापैकी कोणीच नाही. तुम्ही म्हणत असाल तर बोलवतो सगळ्यांना. सुरक्षा अधिकारी पांडे अदबीने म्हणाला. सगळे आता नकोत, पण पंचनामा करायला तरी 3-4 जण लागतील. त्याची व्यवस्था करा. गरज लागलीच तर मी विमानावरील सर्व स्टाफला भेटेनच. त्यांची नावं आणि फोन नंबर तयार ठेवा. आता या क्षणी मला एवढेच सांगा की या डेड बॉडीला सगळ्यात आधी कोणी पाहिलं? खुराणांनी चौकशीला सुरुवात केली होती. साहेब, सगळ्यात पहिले या बच्चूने त्याला पाहिले. तोच सांगेल सर्व काही. बच्चू, जरा साहब को बताना तुमने इसे कब और कैसे देखा. पांडेने बच्चूला सांगितले. साहब, वो मैं साफ सफाई का काम करता हूँ. प्लेन जैसे ही खाली होता है मैं सबसे पहले टॉयलेट चेक और क्लीन करता हूँ. उसके बाद प्लेन की बाकी साफ सफाई करता हूँ. आज भी मैं वही करने आया था. टॉयलेट का दरवाज़ा खोला तो ये साहब ऐसे ही बैठे थे. कमोड का ढक्कन तो बंद था. फिर ये क्यों बैठे हैं? मुझे लगा कोई चक्कर आई होगी या बेहोश हो गए होंगे. मैंने पूछा भी, लेकिन कोई जवाब नहीं आया. तो मैंने उन्हें उठाने की कोशिश की तो वो लुढ़क गए. तो पता चला कि वो गुजर गया है. मैं डर गया और तुरंत सिक्योरिटी ऑफिसर पांडे जी को फोन लगाकर बताया. उन्होंने फिर आपको फोन लगाया. नाम क्या है इसका? खुराणांनी विचारलं. पता नहीं साहब, पांडे उत्तरला. तो फिर इतनी देर क्या कर रहे थे? इतनी मामूली सी बात भी आप पता नहीं कर पाए?
कैसे सिक्युरिटी ऑफिसर हो तुम? खुराणांचा पारा जरा चढलाच. एवढ्यात पंचनाम्यासाठी 3-4 जण आले. सर्वप्रथम सफाई कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवला गेला. त्यानंतर त्या मृतदेहाची झडती सर्वांसमोर घेण्यात आली. पण त्याच्या खिशात एका रुमालाशिवाय दुसरे काहीच सापडले नाही. इसका बोर्डिंग पास? खुराणांनी विचारले. पता नहीं साहब, शायद उसने बैग में रखा होगा, पांडे कसा बसा सावरत म्हणाला. तो फिर इसकी बैग कहाँ है? वही तो मैं भी सोच रहा हूँ साहब. सारे पैसेंजर उतरने के बाद एक बैग बचनी चाहिए थी, लेकिन बैग नहीं है और इसके जेब में पॉकेट और बोर्डिंग पास भी नहीं है. मैं बहुत कन्फ्यूज हूँ साहब. पांडेला आता घाम फुटायला लागला होता. त्याच्या एवढ्या वर्षांच्या सर्व्हिसमध्ये असा प्रसंग पहिल्यांदाच घडला होता. त्यात खुराणांचे दरारापूर्ण आवाजातील प्रश्न त्याच्या भीतीत अजूनच भर घालत होते. अरे, इसमें सोचना क्या है? 2 ही बातें हो सकती हैं. या तो रुमाल निकालते वक्त उसके पैसे और बोर्डिंग पास यहीं कहीं गिरा होगा. प्लेन की पूरी तरह से ठीक से तलाशी लो, शायद मिल जाए. या फिर जरूर इसके साथ और कोई है जो जानबूझकर इसे इस हालत में यहाँ छोड़कर बैग लेकर चला गया. अगर दूसरी बात सही निकली तो हमें उस आदमी को ही ढूंढना होगा. खुराणांचे विचारचक्र चालू झालं होतं. साहब, ऐसा भी हो सकता है कि वो टॉयलेट गया हो, लेकिन कुछ करने से पहले उसे हार्ट अटैक आया हो, इसलिए वो बैठ गया और वहीं पर. पंचनाम्यासाठी आलेल्यांपैकी एक जण म्हणाला. आपका नाम? जी मैं कुणाल, वन ऑफ द क्रू मेंबर. आई वॉज ऑन दिस फ्लाइट. ओह, आपने इस आदमी को लास्ट कब देखा था? सर, फ्लाइट में 100 से ज़्यादा पैसेंजर थे, कहाँ इतना याद रहेगा. आपकी ड्यूटी ख़त्म हुई, फिर आप अब तक यहाँ कैसे? सर, मेरी ड्यूटी ख़त्म नहीं हुई. यह फ़्लाइट मुंबई दिल्ली थी. 2 घंटे बाद यह जयपुर जाने वाली थी. उसमें भी मेरी ड्यूटी थी, इसलिए रुका था. अब इस हादसे के बाद एयरक्राफ्ट चेंज कर दिया गया है. बस अब वहीं जा रहा हूँ. सर, मुझे यहाँ बुलाया गया तो मैं आ गया और जो मुझे लगा वो मैंने बोला. सॉरी सर. खुराणांनी त्या कुणालकडे एकदा पाहिलं आणि म्हणाले. अरे सॉरी क्यों? आपने जो कहा वैसे भी हो सकता है, लेकिन ये तो पोस्टमार्टम के बाद ही पता चलेगा. अब सबसे पहले ये पता करना है कि इसका नाम क्या है और इसका पर्स, पैकेट, बैग, बोर्डिंग पास वगैरह कहाँ है. आप इस फ्लाइट में थे तो हमें आपकी मदद लगेगी. ज़रूर सर, आप जब भी बुलाओगे और जो भी मदद चाहोगे वो मैं ज़रूर करूँगा. सर, मैं अब जाऊँ, मेरी ड्यूटी का टाइम हो गया है. कुणालने विनंती केली. पंचनामा व्यवस्थित पार पडला. सर्व उपस्थितांच्या त्यावर सह्या घेतल्या गेल्या. सर्वांकडून ही घटना घडली तेव्हा मी या विमानात ड्युटीवर होतो आणि त्यामुळे जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा मी पोलीस डिपार्टमेंटला सर्वतोपरी सहकार्य करीन असे त्यांच्या हस्ताक्षरात लिहून घेतले आणि त्याखाली त्यांच्या सह्या घेतल्या. सर्वांचे डिटेल्स घेतले गेले. खुराणा सिक्युरिटी ऑफिसर आणि ऑफिसर इंचार्जला म्हणाले, ये बॉडी पोस्टमार्टम के लिए भेज दो. उसका रिपोर्ट मिलते ही मुझे खबर करो. दूसरी बात, फ्लाइट के सभी केबिन क्रू के डिटेल्स और उनकी कल की ड्यूटी का शेड्यूल पता करो और मुझे भेजो. मैं कल फिर आऊँगा. असं म्हणत खुराणा आपल्या सहकाऱ्यांसोबत व्हॅनमधून निघून गेले. पहिला भाग समाप्त. क्रमशः. धन्यवाद.